नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. पोलंडमध्ये आता एक नवा संघर्ष तयार होतोय. जो नेटो मेंबर आहे त्या पोलंडमध्ये ड्रोन गेली, रशियाची गेली असं म्हणतात, आणि पोलंड सरकारने त्याला खूप मोठा आक्षेप घेतला आहे. आणि युरोपियन राष्ट्रामध्ये पोलंड असं एकमेव राष्ट्र आहे की ज्या राष्ट्रानं त्यांच्या डिफेन्स स्पेंडिंगमध्ये खूप मोठी वाढ केली आहे त्यांच्या GDPच्या. कारण हे जे युरोपियन राष्ट्र आहे त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी बेसिकली अमेरिकेने घेतली होती ट्रम्प येईपर्यंत, पण ट्रम्प आले आणि मग सगळं गणितीच बदल चालली आहे. अशा वेळेला युक्रेनबरोबर जो रशियाचा संघर्ष सुरू आहे त्याच्यामध्ये बरीच चर्चा होते, परंतु काही फार मोठा तोडगा निघताना दिसत नसताना पोलंडमध्ये हे जे ड्रोन्स घुसलेत त्याच्यानंतर कदाचित युरोपातला तणाव आणखी वाढेल असं म्हणतात. तर अशा वेळेला ही जी पारंपरिक युद्धाची पद्धती आहे, ड्रोन हा कसा एक मोठा परवलीचा शब्द झाला आहे, हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर याच्यासारखं ठिकाण नाही. आता हे बघा, ज्याला हार्डवेअर्स आपण म्हणतो, अशी सगळी हार्डवेअर्स किती उत्तम पद्धतीची इथे आहेत बघा. ही माउंटेड आर्टिलरी गन आहे आणि ही पण अशीच एक मोठी गन आहे. पण स्पेसिफिकली मी तुम्हाला जे दाखवणार आहे ते असणार आहे ते ड्रोन, ज्याने आता पारंपरिक युद्धाची सगळी कॉन्सेप्टच बदलत आणली आहे. हे पण जे काही दिसतंय मला, किंवा ह्या ज्या अशा मोठ्या हार्डवेअर्स आहेत, त्या आपली जी डिपेंडन्सी आहे ती रशियावरती खूप होती, अगदी 80% होती. हळूहळू आपण ती कमी केली, आता ती 30% आली आहे. आणि अमेरिकेला असं वाटतं, आणि खास करून नरवणे सरांनी, जे आपले सैन्य दलाचे प्रमुख होते, त्यांनी द प्रिंटला एक लेख लिहिला आहे. आणि त्या लेखामध्ये हा जो ग्लोबल हेडविंड क्रिएट झाला आहे जेव्हा ट्रम्प यांनी टेरिफ सगळ्या जगावरतीच लादायला सुरुवात केली, त्यानंतर जी डिफेन्स प्रोक्युअरमेंट आहे, जी खरेदी आहे आपली, ती काही प्रमाणामध्ये कमी होईल वगैरे असं म्हणतात. पण खरा गेम चेंजर असणार आहे तो हा ड्रोन. आणि पुण्यामध्ये खूप सारे मॅन्युफॅक्चरर्स आहेत. आत्ताच डिफेन्स सेक्रेटरींशी मी बोललो. काय नाव तुमचं? नमस्कार. माझं नाव कौशल परदेशी. कौशलराव. सागर डिफेन्स इंजिनिअरिंग पुण्यातलंच आहे आपलं? हो, पुणे चाकणमध्ये आमची फॅक्टरी आहे. ग्रेट. आणि तुम्ही ड्रोन पर्टिक्युलरली जास्त बनवता? बेसिकली सागर डिफेन्स ही R&D कंपनी आहे जी अनमॅन्ड सिस्टम्स बनवते, मानवरहित सिस्टीम. तर त्याचे वन ऑफ द प्रॉडक्ट इज ड्रोन्स. पण मग ऑपरेशन सिंदूरमध्ये तुमचं एक जनरल स्टेटमेंट मला हवं आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये हे जे तुर्कीतनं आलेले ड्रोन होते त्यांचा आकार तर एवढा नसेल ना? छोटे असतील ना ते? नाही, छोटे होते. हा ऑपरेशन सिंदूरमध्ये आमच्या सागर डिफेन्सचे छोटे ड्रोन यूज झाले होते. ग्रेट. हो. तर पेलोड ही एक कॉन्सेप्ट तुम्हाला मी सांगतो. पेलोड म्हणजे हे जे ड्रोन आहेत ना, ते आपण शेतीमध्ये पण फवारणीला वापरतो ना. तिथे आपण 10 लिटरची पेलोड, म्हणजे त्याला वजन देतो तेवढं, ते पाणी त्यात मिक्सचर करून मग शेतामध्ये फवारणीसाठी वापरतो. पण मी म्हणालो ना की पारंपरिक युद्धाची कॉन्सेप्टच बदलत चालली आहे. जे सुपर हेवी हार्डवेअर्स आहेत त्याची जागा आता ड्रोननी घेतली. आता सागर डिफेन्सकडनं तुम्ही आलेले आहात. हो. हे सगळं जर आमच्या प्रेक्षकांना समजावून सांगा. हा ड्रोन काय आहे, त्याचं वजन किती, किंमत किती? बेसिकली आपण एक काम करूया, थोडं जास्त दूर अंतरावरती आपण, म्हणजे त्याची भव्यता लक्षात येईल. बेसिकली हा ड्रोन जो आहे हा डिफेन्स फोर्सेससाठी डिझाईन केला गेला आहे. हा एक लॉजिस्टिक ड्रोन आहे किंवा इव्हॅक्युएशन ड्रोन तुम्ही म्हणू शकता. म्हणजे काहीतरी उचलण्यासाठी. याची उचलण्याची क्षमता ही 100 kg आहे. 100 ते 120 किलो. म्हणजे याचा पेलोड जो आहे तो 100 पेलोड जो आहे 100 ते 120 किलो. म्हणजे हा ड्रोन 100 ते 120 किलो एवढं वजन उचलू शकतो, बरोबर? हो, बरोबर. आणि इव्हॅक्युएशन करायचं असतं माणसांचं पण इव्हॅक्युएशन, माणसांचं इव्हॅक्युएशन तुम्ही करू शकतात. जिथे टेरेन एरिया, हिल एरिया आहे, जिथे कोणी जाऊ नाही शकत, कोणी इंजर्ड आहे, त्याला तुम्ही इव्हॅक्युएट करू शकता. याची लांबी रुंदी सांगाल? या आता जवळ. याची लांबी रुंदी सांगते? हा 11 बाय 11 फूटचं याचं टोटल लांबी रुंदी आहे ड्रोनची. 11 बाय 11 फूट. हो. याची लांबी 11 फूट आहे, रुंदी 11 फूट आहे. ह्या पात्यांची साईज किती आहे? हा 1.4 मीटर आहे. 1.4 मीटर. सगळ्यात मोठा कन्स्ट्रेन असतो तो असतो बॅटरींचा. नॉर्मल ड्रोन जे असतात ते काही 15 मिनिट फ्लाय केला, 20 मिनिट फ्लाय केला. नाही, तर हे चीज आम्ही कव्हर करण्यासाठी डिफेन्स फोर्सेसचा विचार करून आम्ही हा ड्रोन इंजिन बेस्ड केला आहे. ओके. तर हा पूर्ण ड्रोन जो आहे हा इंजिन बेस्ड आहे. त्याला पेट्रोलवर चालतो, हाय ऑक्टेन पेट्रोलवर, जे एअरक्राफ्ट ग्रेडचं पेट्रोल असतं. तर याच्या केरोसिन, हाय एंड केरोसिन, हाय ऑक्टेन पेट्रोल. येस. ओके. केरोसिन वेगळं झालं. तर याची असणार आहे पेट्रोल त्यात तुमचं. तर हे पण ज्यांना तांत्रिक रस आहे त्यांच्या पलीकडच्या साईडला तिथे पेट्रोल टँक. आणि हे मध्ये जे दिसतात ते काय काय इक्विपमेंट्स आहेत? याच्यामध्ये हे पूर्ण इंजिन आहे. हे पूर्ण इंजिन आहे? हो, याच्यामध्ये इंजिन, इलेक्ट्रॉनिक्स आणि सॉफ्टवेअर कम्युनिकेशनचे डिव्हाइसेस आहेत. ओके. हो. आणि अनाम असणार आहे कोणी व्यक्ती तर याला ऑपरेट करणार? नाही, याला फक्त रिमोटली RC थ्रू तुम्ही कुठूनही ऑपरेट करू शकतात.
आणि याची जी रेंज आहे ती 25 ते तुम्ही 70-80 किलोमीटरपर्यंत घेऊन जाऊ ओके, शकता. मी इथे बसलोय पुण्यामध्ये, तर 80 किलोमीटर अंतरापर्यंत हा ड्रोन आकाशामध्ये उडवून मी त्याचा कंट्रोल बरोबर, तुम्ही इथून टेक ऑफ घेऊन तुम्ही त्याला पाठवून परत आणू शकता. मग ह्याचा कंट्रोल युनिट कुठं असणार आहे? तुमच्या होम लोकेशनला असणार आहे. जिथून ड्रोन टेक ऑफ करणार तिथून तुम्ही त्याला पाठवू शकतात. पुढचे 25-30 जे काही तुमची रेंज आहे तुम्हाला ती वाढवण्याची क्षमता इमॅजिन, असते. तुमचं काय नाव म्हणाले? कौशल परदेशी. कौशलनी जे सांगितलं की आणि इमॅजिन एवढा मोठा ड्रोन. आता ड्रोन टॅक्सीबद्दल मी आपल्या देशाचे जे एव्हिएशन मिनिस्टर आहेत रेड्डी, त्यांची सविस्तर मुलाखत केली होती आणि त्यांनी मला असं सांगितलं की ते एक टॅक्सी घेऊन येत आहेत प्रवाशांसाठीची. हे त्याचंच एक प्रारूप आहे असं मी मानतो. कौशल्य आता सांगितल्याप्रमाणे कुठेही बसून तुम्ही 70-80 किलोमीटरपर्यंतच्या रेंजमध्ये हा ड्रोन उडवू शकता. 100 किलोग्रॅम एवढं वजन उचलण्याची याची क्षमता आहे. आणि तुमच्या प्रेक्षकांच्या कुतूहल ते शमावं म्हणून जरा पहिले इकडे या, आपण हे पण दाखवू की ह्याचा टँक किती पेट्रोल लिटरचा? पेट्रोल 50 लिटरचा आहे. एकदा 50 लिटर भरलं की एकदा 50 लिटर भरलं की याच्यावर फुल लोड पेलोड असेल तर हा 60 ते 65 मिनिटं उडतो. राईट. आणि विदाऊट पेलोड असेल तर हा 1.5 ते पावणे 2 तास. जरा पेट्रोलचं हे दाखवा स्पेसिफिक. पेट्रोल टँक तुमचं तिकडे आहे. या बाजूला त्या बाजूला पेट्रोल टँक आहे. सगळं तिकडे आहे. मग बाकी हे जे आहे ते इंजिन आहे. हो, पण हे इंजिन जे आहे ते साधारणतः ऑटोमोबाईल टाईपचं इंजिन आहे की नाही, स्पेसिफिक इंजिन? एअरक्राफ्ट कॅटेगरीचं इंजिन आहे. एअरक्राफ्ट कॅटेगरीचं इंजिन आहे. तर कौशलनी तुम्हाला एका नव्या ड्रोनची ओळख करून दिली. मला वाटतं आता नॉर्मली असे ड्रोन आर्मीसाठी वापरले जात आहेत. हो, आम्ही ऑलरेडी जे स्मॉल कॅटेगरीजचे जे जसे तुम्ही म्हटला की तुर्किश ड्रोन्स वगैरे आहेत जे ऑलरेडी स्मॉल असतात वगैरे, त्याच्यापेक्षाही छोटे ड्रोन्स आणि ऑलरेडी आम्ही ऑलमोस्ट सगळ्याच कमांड्सला आम्ही ड्रोन प्रोव्हाइड केलेत. त्याच्यापैकी काही ड्रोन्स जे आहेत ऑपरेशन सिंदूरमध्ये पण किती छोटा आकाराचं ड्रोन देता तुम्ही? मिनिमम जे आहे आमचा साधारणतः अर्धा बाय 6 इंच बाय 6 इंच पर्यंत आम्ही त्याला दिला ऑलरेडी. इथपासून? हा, तिथपासून तर आम्ही व्हेरियस साइजेस पर्यंत हे मॅक्सिमम साईज आहे. हा, इज दिस युअर मॅक्सिमम साईज? Yeah. कौशल, काय ड्रोन टेक्नॉलॉजी कुठे गेली कौशल? सो फ्रॉम हाफ kg पेलोड टू 150 kg पेलोड्स आम्ही अशा वेगवेगळ्या फोर्सेसमध्ये, नेव्हीमध्ये डिप्लॉय केले आहेत, आर्मीमध्ये डिप्लॉय केले आहेत. कौशल, याचा R&D कसा होतो? हे सगळं आमचं बेसिकली आत्मनिर्भर भारत आणि मेड इन इंडिया जे आहे, भारताचं जे प्राधान्य ठेवून त्या गोष्टींचं, या सगळ्या गोष्टींचं ठेवून आमची फॅक्टरी आम्ही पुणे चाकणमध्ये आमचं फ्रॉम स्क्रॅच इच अँड एव्हरीथिंग, मॉडिफिकेशन, मोल्डिंग, सगळंच R&D आमचं इथे करतो आम्ही आमच्या प्लांटला. पण मग आपल्याकडे तुर्की ड्रोन जे आले, हे बघा, मी इस्रायलचं युद्ध कव्हर केलेलं आहे. मला असं लक्षात आलं की इस्रायलची जी डिफेन्स सिस्टीम आहे ड्रोनची, आकाशातली अँटी ड्रोन सिस्टीम, त्याच्यात इस्रायलला अडचणीत कुठे आणण्याचा प्रयत्न केला हमास आणि हौतीच्या बंडखोरांनी. काय करायचं की इस्रायलवरती असे छोटे छोटे ड्रोन पाठवायचे, त्यांची डिफेन्स सिस्टीम लगेच ॲक्टिवेट होते. ते तुम्ही मला बघितलंच आहे स्क्रीनवरती. ते छोटे छोटे ड्रोन पाडण्यासाठीचा जो खर्च आहे तो तेवढाच खर्च आहे जेवढे मोठे तुम्हाला मिसाईल पाडण्यासाठीचा येतो. हा प्रयत्न केला गेला. आणि इकडे पण आपल्याकडे जी S-400 ॲक्टिवेट झाली, मी जे ऑपरेशन सिंदूर कव्हर करत होतो तेव्हा भारताचं संरक्षण दल पण तेवढंच सक्षम आणि हुशार होतं. त्यांनी बघितलं की पहिल्यांदा खूप मोठ्या संख्येनं छोटे छोटे ड्रोन का पाठवले गेले. ते एक तर सर्व्हिलन्स करायचं होतं त्यांना. दुसरं, आपल्याकडची जी डिफेन्स यंत्रणा आहे ती बघायची होती की नेमकी कुठे आहे S-400, बरोबर ना कौशल? बरोबर. आणि मग आपल्या संरक्षण दलातल्या तज्ज्ञ लोकांनी हे हेरलं आणि त्यांनी ती यंत्रणा ॲक्टिवेट केली नाही. फक्त एकदाच केली, जेव्हा 24 मिनिटाचा जो थरार आकाशामध्ये झाला, जो मी खूप तुम्हाला सगळं समजावून सांगितलं आहे. तर आत्ता हे युद्धाचं परिमाण बदललेलं आहे. हे ड्रोन हे गेम चेंजर आहे. पारंपरिक पद्धतीचं सगळं युद्ध इथून संपणार आहे. आणि मी जो संदर्भ दिला तुम्हाला की पोलंडचा, तर पोलंडचं हे जर खरोखरच नेटो नेशनमध्ये अमेरिकेनं जर त्यांचा कलम 5 ॲक्टिवेट केलं आणि त्याच्यानंतर हा संघर्ष वाढला, तर त्याच्या सेंटर स्टेजला हे ड्रोन असणार आहेत. आणि म्हणून मी पुन्हा एकदा कौशलला विचारतो की छोट्या किमतीपासून ते मोठ्या किमतीपर्यंत छोटी किंमत किती आपली? आमचे जे ड्रोन स्टार्ट होतात ते 7 ते 8 लाखापासून स्टार्ट होतात. हे आता एक प्रोटोटाईप आहे, फेजमध्ये आहे, तर याची किंमत अजून तशी हे केली डिसाईड केली. बट इट कुड बी अराउंड, तसं अजून काही हे केलेलं नाही आहे, कारण की इंडक्शन झाल्यानंतर याचं जे प्राइसिंग फॅक्टर येतो ते तसं होतात. ओके. आणि मग बाकी मिड साईजचे जे आहे त्यांची किंमत काय येते? 7 ते 8 लाख? 7 ते 8 लाखापासून वेगवेगळे ड्रोन स्टार्ट होतात. जसे आता ड्रॉपिंग मेकॅनिझम झाले, तर मग तसे जशी रिक्वायरमेंट आहे डिफेन्सची, सो वी आर नॉट स्पेक्स, म्हणजे आम्ही
फिक्स प्रॉडक्ट कंपनी नाही आहे. जसे डिमांड रिक्वायर्ड जसे डिमांड जसे रिक्वायर्ड जसं कस्टमायझेशन हवंय आम्ही त्याच्यानुसार ड्रोन्स आम्ही तसं बनवून देतो. कौशल ह्याच्यातून तुम्हाला मेडिसिन पण घेऊन जाता येईल हो भविष्यामध्ये. बिलकुल. तुम्ही याला इव्हॅक्युएशन मध्ये झालं म्हणजे कोणाचा तरी बचाव करायचा, पूर आलेला आहे, नांदेडमध्ये पूर आलाय, तुम्हाला हे उचलून किंवा तुम्ही याला एक एअर ॲम्ब्युलन्सही म्हणू शकतात. ग्रेट. टू टेक ऑफ फ्रॉम सम पोझिशन, कुठे पूरमध्ये पूरग्रस्त भागातून कोणाला टेक ऑफ करायचं आहे काही. कारण की आता कसं झालं आहे, पूरग्रस्त भागात आधी काही झालं वरतून चेतक किंवा हेलिकॉप्टरने वगैरे यूज करून इव्हॅक्युएट वगैरे करावे लागतात. पण त्यांना साईज, जागा, कंजेस्टेड एरिया कसं आहे, तर त्याचा एक पर्याय म्हणून ही एक गोष्ट आता आली आहे. तेवढंच आहे. पण जे ॲप्लिकेशन आणि जेवढ्या खोलीपर्यंत जाऊ शकतं त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून केला आहे. ग्रेट. आणि तुर्की आणि तत्सम राष्ट्र जे करतायत, छोटे छोटे ड्रोन्स बनवत आहेत, त्यांची साईज किती असावी? त्यांची साईजही तेवढी असते. आता म्हणजे मुळात लोकांना हे माहीत नाही आहे की भारताचं जे तंत्रज्ञान आहे, ड्रोन टेक्नॉलॉजीज झाले किंवा कुठल्याही याच्यात, तर टेक्निक जी आहे भारताची ती सगळ्यात जास्त चांगली आहे. ग्रेट. हां, ते लोक जी फिनिशिंग असते प्रॉडक्टची जे काय असते ते देऊ शकतात. ओके. पण जे तंत्रज्ञान आहे ग्राउंड लेवलला ते तंत्रज्ञान भारताचं पण तेवढंच ॲप्ट आहे, त्यांच्यापेक्षा जास्त चांगलं. ग्रेट ग्रेट. सो आता हे हार्डवेअर ज्याच्याबद्दल मी तुम्हाला बोलत होतो की खूप सगळ्या गोष्टी, एकतर आपलं डिफेन्स एक्सपेंडिचर वाढतंय. हो. मगाशी सेक्रेटरी असं म्हणाले की मुळामध्ये आपल्याकडे कॅपेक्स म्हणजे पायाभूत सुविधेमध्ये जी गुंतवणूक करायची आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण केलेली आहेच ऑलरेडी. आता हे असे हार्डवेअर्स आल्यानंतर, आणि आता गरजच आहे कारण गिवन सिच्युएशनमध्ये भारताचे जे शेजारी आहेत, मागे आपल्या देशाचे पंतप्रधान दिवंगत वाजपेयी असं म्हणाले होते, बाकी सगळं बदलता येतं, शेजारी बदलता येत नाही. आणि तो जो शेजारी आहे, सो थँक्यू कौशल. सो तो जो शेजारी आहे तो काही आपल्याला बदलता येत नाही, म्हणून आपल्याला डिफेन्समधली ही जी गुंतवणूक आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढवावीच लागणार आहे. हे एक नव्या पद्धतीचं शस्त्र तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती बघता आहात. मला खरा माझा उत्सुकतेचा भाग आहे तो आहे हा खरा, म्हणजे हा पलीकडचा जो भाग आहे तो मला माझ्या उत्सुकतेचा भाग आहे. आणि ह्या संदर्भामध्ये आणखी आपण बोलायचा प्रयत्न करू. पण बघा ना, संरक्षणामध्ये किती नवीन नवीन गोष्टी आहेत ज्या तुम्हाला इथे पाहता येतात. हे पण DRDOनं डेव्हलप केलेलं दिसतंय मला. DRDOचं आहे VRD नावाचं. आणि हे जे हार्डवेअर आहे, ही हार्डवेअरची कॉन्सेप्ट हळूहळू बदलत जाईल, कारण आता युद्धाच्या संकल्पना बदलत चालल्या आहेत. आणि मिनिस्टर ऑफ डिफेन्सचं हे जे इक्विपमेंट आहे, पण माझा आजचा फोकस मुख्यत्वे ड्रोनवरती आहे. आणि मी पुन्हा तुम्हाला ते ड्रोन दाखवेन की हे जे हार्डवेअर आहे, हे हार्डवेअर आणि त्याबरोबर डिफेन्समधले हे ड्रोन्स. पुढे आहे याचं इथे कोण आहे, याचा कोण आहे इकडे? सो आणखीन एक ड्रोन मी ज्याच्याबद्दल तुम्हाला बोलतो, ह्या याची माहिती द्या आम्हाला. हे ड्रोन काय सांगा. हिंदी बोले हिंदी हाँ बोल दीजिए, ये इसके बारे में बोल दीजिए. ये क्या ड्रोन है? ऑटोमेटेड ड्रोन इन द बॉक्स. हाँ. इट इज सर्विलेंस फॉर 24 आवर्स. ये मेरा 24 आवर्स Tell सर्विलेंस me, करता है. what is 24 hours? सर्विलेंस So फॉर it 24 can hours. go up to the ear and can surveil up to 24 hours. hours. Once it fly out, Once it fly out, it can come on the station up to 40 to 45 minutes. okay. अगर इसका बैटरी डिस्चार्ज होता है हाँ तो ऑलरेडी कम टू द स्टेशंस हाँ एंड स्वैपिंग द बैटरी. ऑलरेडी स्वैपिंग द बैटरी हाँ inside the stations. हाँ Our robotics arms come outside. हाँ. This is the base part of the robotics arms. Our roof is open. Robotics arm come outside and So swapping is the this the battery. only? This is the part whole of, part. this is arms. It captures the legs of the drones. We can give the command. It can recaptures and drone can fly. Okay. और ये बाकी का जो स्ट्रक्चर है ये? This is for our stations. This is inside the stations. Our battery. This is our battery and GNSS indicator signals are also. ये indicated. इसका सिग्नल है. Yeah. This is our GNSS तो indicator. मुझे ये समझाइए, जो ड्रोन फ्लाई होगा ये इतना ही पार्ट उसका फ्लाई होगा. Yeah, only drones. ओके. और ये जो है वो बैटरी है इसकी. कंट्रोल फॉर द स्टेशंस. तो जहाँ पे भी आप डिफेंस में लगाओगे इसको, तो यहाँ पे इसको कंट्रोल करना है और ये ऊपर उड़ता हुआ चला जाएगा. इसको कंट्रोल नहीं करना, ये मेरा सिग्नल देता है. जो रिसीव करेगा सिग्नल. सिग्नल रिसीव करता है GNSS और एंटीना से, जो मैं कंट्रोलर के पास. तो इसका मेन पर्पस है आपको सिक्योरिटी सर्विलेंस. सर्विलेंस. इसमें हम पेलोड भी कर सकते हैं. 3 to 4 kg तक पेलोड वेट है मेरा. इसमें अभी हम कैमरा लगाए, थर्मल कैमरा, डे एंड नाइट बोथ कैमरा. ये डे और नाइट दोनों तरफ करेगा. तो इसमें मेरा, उसमें हम 3 to 4 kg तक कुछ भी उसमें डाल सकते हैं. पेलोड जो है उसका 4 kg. इसके प्राइस क्या है? इसका प्राइस इग्नो और सीनियर्स. ओके. और इसका R&D कहाँ पे हुआ है इसका? इन बोथ कंपनी.
our company. अच्छा, ये ऑपरेशन विदाउट इंटरनेट एक्सेस Yes, फॉर only for मैक्सिमम power सिक्योरिटी। supply. अच्छा, It ये required- विदाउट इंटरनेट से आपको एक्सेस कर पाओगे आप इससे। It require only for power supply. 45 मिनट मैक्स फ्लाइट टाइम, -20 डिग्री Yes, सेल्सिअस -20 to प्लस 45 degrees. 45 डिग्री सेल्सिअस। बघा, -20 म्हणजे सियाचिन वगैरे, सियाचिन आई थिंक Yeah. सियाचिन देयर इज Siachen we are not going. सियाचिन से नहीं है, लेकिन जहाँ पे भी -20 डिग्रीज है Yes, वहाँ sir. पे भी आप फ्लाई Service कर कर सकते सकते हो, हैं। और प्लस 45 डिग्री जहाँ Yeah. राजस्थान वगैरह में भी आप Yes, उसको sir. फ्लाई कर सकते हो। We are, टेस्टेड इन रियल ऑपरेशंस। We are demo in Udhampur and Rajasthan. ओके, और 65 किलोमीटर पर आवर इसकी मैक्सिमम Speed, एयर maximum स्पीड है। 10/4 सेंटीमीटर रिकमेंडेड इसका कवरेज एरिया distance. फॉर। ओके, Distance up to 30 to आपकी 40 कंपनी का kilometers. नाम क्या है? RRP drones. अच्छा, और ये कहाँ से मैन्युफॅक्चर करती है? नवी मुंबई. महाबळेश्वर. चलिए, आपको बहुत बहुत Thank you so much. थँक्यू सो मच. सो हे जे आणखी टाटाचं पण मॅन्युफॅक्चरिंग असलेलं ड्रोन बघा, याची रेंज आहे 250 किलोमीटर. याचा वॉरहेड आहे, म्हणजे हे ॲक्च्युली प्रत्यक्षामध्ये वॉरहेड याचा वापर करतो. अँटी पर्सनल अँटी आर्मर आहे. याचा एन्ड्युरन्स म्हणजे हे जास्तीत जास्त 3 तासापर्यंत हवेमध्ये राहू शकतं. इलेक्ट्रिक आणि IC इंजिन आहे. याचा पेलोड जो आहे तो स्टिअर्ड स्टॅबिलाइज EO/IR डे अँड नाईट. ह्याचा गिम्बल पण आहे याला. म्हणजे इतक्या मोठ्या पद्धतीचं तंत्रज्ञान सध्या जगभरामध्ये ह्या ड्रोनच्या संदर्भामध्ये होतं आहे. मला आनंद आहे की हे तुम्हाला मी दाखवू शकलो, कारण हा सगळा जो भाग आहे ना तो गेम चेंजर आहे. सगळं जग कशा पद्धतीनं बदलतं आहे हे तुम्हाला सांगणं, समजावून सांगणं हा ह्या प्रक्रियेचा भाग होता. कुणी नाही आहे तुमचं इथे सांगायला आम्हाला. एनिवेज, तर हे माझा सांगायचा उद्देश जो मी पोलंडपासून सुरुवात केली होती की पोलंडमध्ये ड्रोन घुसले रशियाचे, त्यातनं निर्माण झालेला तणाव हा कसा दूर करायचा हा प्रश्न रशियासमोर पण आहे. आणि युक्रेननी रशियाला जे घाईकुतीला आणले, कारण 3 वर्ष झाली. व्लादिमीर पुतीन यांना असं वाटलं होतं की आपण हे युद्ध काय असं जाऊ आणि युक्रेन ताब्यात घेऊ. असं काही घडलेलं नाही आहे. ज्याला लष्करी भाषेमध्ये स्टँडस्टिल म्हणतो आपण, तशी पद्धती आता, तशी स्थिती आलेली आहे. युक्रेन पण त्यांना प्रतिवाद करतं आहे, ते ह्याच्या साह्याने. आपल्याला तुर्कीबरोबरचा जो आपला तुर्कीने जे पाकिस्तानला मदत केली ती ह्याची केली, ड्रोनची. आणि म्हणूनच भविष्यातलं युद्ध हे अशा मोठ्या मोठ्या हार्डवेअर ते महत्त्वाचेच आहेत, त्याच्यापेक्षा ह्याच्यावरती लढलं जाणार आहे. ह्याच्यात आता AI येईल भविष्यामध्ये. जे मी तुम्हाला म्हणालो की मी सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टरचा जो इंटरव्ह्यू केला त्यात मला सांगितलं की लवकरच टॅक्सी येत आहेत. हा गेम चेंजर आहे जो तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवला. थांबूया आपण इथे. ह्या संदर्भामध्ये तुमची बरीच मतं असणार आहेत, ती या जरूर कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि जसं मी तुम्हाला ड्रोन दाखवले तसे ह्या गाड्या, साहेब तुमचा परिचय करून द्या म्हणजे आम्हाला जास्त वेळ नाही लागला. हां, मी मुनावर इनामदार, भारत फोर्ज, कल्याणी स्टडी सिस्टीम लिमिटेड. ओके, तर ह्या ज्या गाड्या आहेत ह्या अनाम विदाउट ड्रायव्हर. हां, विदाउट ड्रायव्हर अनमॅन ग्राउंड व्हेकल आहे. ओके, ड्रायव्हरलेस इलेक्ट्रिक व्हेकल आहे. हं. तर आम्ही 6x6 आणि 4x4 असे 2 व्हर्जन इथंच पुण्यामध्ये. म्हणजे काय सांगा आता आपल्या प्रेक्षकांना. 4 व्हील ड्राईव्ह, म्हणजे 4 व्हील ड्राईव्ह आणि 6 व्हील 6 ड्राईव्ह. व्हील ड्राईव्ह. आणि याचं ॲप्लिकेशन असं आहे का हे बॉर्डर सर्व्हिलन्स, तिचं रेकग्नन्ससाठी, लॉजिस्टिकसाठी पण याचा यूज होतो. आणि याच्यावर रिमोट कंट्रोल वेपन सिस्टम तुम्ही बसू शकता. आणि ही लाईन ऑफ साईट 10 किलोमीटर इथनं तुम्ही ऑपरेट करू शकता विदाउट ड्रायव्हर. विदाउट ड्रायव्हर. आणि त्याच्यामध्ये लोड म्हणजे 450 kg लोड. त्याचा पेलोड जो आहे तो पेलोड 450. त्यामध्ये तुम्ही अम्युनिशन ठेवू शकता. हा. म्हणजे कुठल्याही जे वॉरफेअरमध्ये तुम्ही डायरेक्ट तेवढं अम्युनिशन, रेशन, काही हे वेपन्स पहिल्यांदा बनलंय आपल्याकडे विदाऊट. हा, पहिल्यांदा बनलेलं आहे आपल्याकडे. पहिल्यांदा बनलेलं. तुम्हाला लक्षात येतंय मी काय तुम्हाला दाखवतोय की विदाऊट ड्रायव्हर, जशी टेस्लाच्या गाड्या आहेत ना ज्या ड्रायव्हर शिवाय चालतात, तशी ही गाडी विदाऊट ड्रायव्हर आहे. पण ते एका विशिष्ट टेरिटरीमध्ये चालवावी लागेल तुम्हाला. नाही, ही ऑल टेरेन व्हेकल आहे. ही डेझर्टमध्ये चालते. आम्ही डेझर्टमध्ये ट्रायल घेतली. ती माउंटेनमध्ये चालते, स्नोमध्ये पण चालते. वा, ऑल टेरेन व्हेकल म्हणतात त्याला. याची लांबी रुंदी सांगाल म्हणजे आपल्या प्रेक्षकांकडे एखाद्या SUV पेक्षा मोठी लांबी आहे याची. तर हा, याची मोठी. याच्यामध्ये आमचं दुसरं एक व्हर्जन आहे 4x4. या बाजूला ते खूप छोटं व्हर्जन आहे. त्याचा पेलोड 350 kg आहे. आणि दुसरी एक व्हेकल आम्ही कोलॅबरेटिव्ह डेव्हलप केली, ट्रॅकवाली. ही माउंटेनियन स्नो. याचा 750 kg अप टू 1 टनचा पेलोड घेऊ जाऊ शकतो. एका टनापर्यंत payload शस्त्र घेऊन जाऊ शकते. आणि अजून एक ऍप्लिकेशन आहे कॅज्युअलिटी इव्हॅक्युएशन. दोन्हीकडे 2 स्ट्रेचर. पलीकडच्या बाजूला तुम्ही तिथे एक स्ट्रेचर आहे आणि इथे पण माउंट. विदाऊट ड्रायव्हर चालणार. Without driver जिथे चालणार. तुम्ही आहात तिथून किती किलोमीटर पर्यंत तुम्ही ऑपरेट करू शकता. ही 10 किलोमीटर आम्ही ट्रायल घेतलेली आहे. ओके, आता सध्या 10 किलोमीटर विदाऊट लाईन ऑफ ड्रायव्हर. साईट पाहिजे त्याला. हा, ठीक आहे. पण त्याच्यासाठी मग सिग्नल रिसीव्ह करण्यासाठी ही यंत्रणा आहे. ही यंत्रणा आहे. त्याला कॅमेरे आहेत, 6 कॅमेरे आहेत. कॅमेऱ्यामध्ये बघून आपण राईट, टॅबमधनं चालू शकतो. राईट. आणि ह्याची लांबी रुंदी जरा सांगाल ह्या आपल्या प्रेक्षकांसाठी. ह्याची लांबी रुंदी. हा, याची 2.5 मीटर बाय 1.5 मीटर आहे.
राईट. आणि हे जे चाक आहेत ह्याची ती स्पेशली ऑब्विसली हा स्पेशली या गोष्टीसाठी डिझाईन डिझाईन केलेलं आहे त्यासाठी. आणि याला सर्व्हिलन्स कॅमेरा आहे. हे बघा, हे समोर सर्व्हिलन्स कॅमेरे, सिग्नलची यंत्रणा, जीपीएस आहे, जीपीएस आहे, आणि याच्या आतमध्ये तुम्हाला टँक सारखंच आहे. हा याच्यामध्ये स्टोरेज पण आहे. हा, आणि ही हायब्रिड आहे, म्हणजे ही जनसेटवर पण चालते आणि बॅटरी पण ऑपरेट आहे. ओके. जिथे जिथे बॅटरीला सप्लाय नाही आहे, म्हणजे जिथे बॅटरी डिस्चार्ज झाली तिथं जनसेट थ्रू हायब्रिड व्हर्जन आहे. जनसेट चालवून बॅटरी वर ते व्हेकल चालते. खूपच छान. आणि याचा जो बॅटरीचा किती काळासाठी एंडुरन्स, हा याचा एंडुरन्स हा जवळजवळ 6 to 7 hours 6 to 7 hours. आणि विथ जनसेट हा जवळ 15 hours पर्यंत आहे. ओके. म्हणजे डिफेन्समध्ये इतका मोठा बदल तुम्हाला घडताना दिसतो आहे की विदाऊट, ऑब्व्हियसली ड्रोन तर काही ड्रायव्हरचा संबंध नाही, पण विदाऊट ड्रायव्हर चालकाशिवायच्या ह्या गाड्या बनत आहेत आणि हे आपल्या पुण्यामध्ये बनतात. मला आनंद आहे की अशा सगळ्या नव्या नाविन्यपूर्ण गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवतोय. ते यासाठी की आपल्या संरक्षण दलाची सिद्धता आणि खास करून जे खाजगी व्यावसायिक आहेत ज्यांना ह्या सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये आत्मनिर्भर भारत करा तुम्ही असं म्हटले. आणि मधल्या काळामध्ये मी एक विस्तृत असं विश्लेषण केलं होतं की जवळपास 50,000 कोटीपेक्षा अधिकचं डिफेन्स साहित्य आपण कसं परदेशात सुद्धा पाठवलं ह्या वर्षी. मला असं एक मोठा बदल आहे आणि त्या बदलाला खूप सूक्ष्मपणे बघायला पाहिजे. तोच आमचा प्रयत्न. बघूया आणखी.